सो हे गाईज वेलकम टुडे ब्लॉग. स्वागत आहे तुमच्या माझ्या ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग भिवंडी. चला आता काय चालू आहे जिमला. कायच बघा कावल्यांचा आवाज काव काव करते कशी सकाळ सकाळची तुम्ही सूर्य बघा. सकाळ सकाळचा यू बघा आमच्या इथल्या एरियाचा. तुम्ही चाललो काहीच गाडीचा जरा इश्यू झाला. गाडीचा खूप आवाज येतो. ते सर्व्हिसिंगला दाखवायला लागेल. वो अंकित भाई आता करेड वाटले पाहुणे एक विषय असं झाला. आता मला जायला लागेल थोडा वेळ बाहेर मित्राच्या घरी, कारण की त्यांनी घराची ओपनिंग केले. त्यानिमित्ताने मला त्याने इन्व्हिटेशन केलं. तर आम्ही सर्वजण मित्रजण चाललो आहे. चला काय तुम्हाला नेतो. आम्ही चाललो आहे गोरसाई गावाला. तर भावानं आम्ही निघलो इथे गोरसाई गावामध्ये. त्याप्रमाणे मी घेतला शूट. हा खूप छान गाव होतं भावना. हरियाली प्रत्येक ठिकाणी रस्ते खूप छान बनवले होते. मग आम्ही नीटप्रमाणे मी शूट करत बसलो होतो आणि सर्व मित्रजण होते मागं पुढे होते. आम्ही निघाल्याप्रमाणे घेतली. मी गाडी चालवत बसलो होतो ना, साईड शीट गाडी चालवत बसलो होता. मी शूट करत बसलो होतो. त्यानिमित्त मी शूट करता करता तुम्हाला यू बघून एवढं भारी वाटला ना भावना. काय सांगू तुम्हाला. एक झक्कास काय निसर्ग आहे एक नंबर. खूप व्यू बघून मला जाम चांगला वाटला भावना. हरियाली प्रत्येक ठिकाणी एकदम गावाचं फिलिंग आली मला. म्हणे मी बरोबर शूट करत बसलो तर भैया काय बघतो ना म्हटलं रस्ते खूप छान बनवले एकदम. बघून तो पुढे दोन मित्र आमचे भेटले. मग आम्ही शॉर्टकट घेतला. गावामध्ये एंट्री मारली. तुम्ही गाव पण बघू शकता. किती सुंदर गाव आहे. अति सुंदर एकदम गावा टाईपनुसार होतं. आम्ही इकडे रस्ते गेलो मस्त की चला काय तर जाऊया. आपल्या भाऊनी बोलायला होता, इन्व्हिटेशन दिलं होता भाऊ या. मग त्याने आम्हाला कॉल आला, भाऊ तुम्ही कुठे आहेत. आम्ही आलो तुमच्या घराजवळच. तोवर ते शूट करता करता मी पोचलो डायरेक्ट. बघा रस्ता कसा. हा काय रस्ता एक नंबर झक्कास. तर सर्वजण आम्ही पोचलो भाऊच्या घरात जाऊन. भाऊने घर खूप छान बनवलं. तर मला जाम आवडला भाऊ. एक नंबर सल्यूट आहे. मग पुढे गेलं दिसले आम्हाला राधा. ही गाय खूप भारी दिसत होती एक नंबर. इथेसोबत फोटो काढले. व्हिडिओ काढत बसले. तर सर्वजण मजा मस्ती करत बसले होते. साहिल शेट काय ऐकत आणि विषय झाला की लक्की शेटाने साहिल शेट फुल फॉर्मला मी घेतला. बॅक कॅमेरा मीने पण दाखवला. गाय खूप छान होती एकदम. हिचं नाव आहे राधा. किती सुंदर नाव आहे राधा. हा काय राधा बा. मग बसले मालकाजवळ गेली ती. त्याने आम्ही शूट करता करता मी इकडे तिकडे पसरला. ही सर्व आमचा ग्रुप जमा झाला होता. मित्रपरिवार आला होता आम्ही. तर रक्षित, आर्यन, लक्की. मग चूलबिल दाखवली मी मस्त की. अजून भाऊनी एरिया दाखवली. तर आम्ही लहान इथं भाऊचं घर होतं. जुना घर पण बघला एक नंबर. मग पुढे गेलो आम्ही मस्त मूड झाला. भाऊ चला आता जाऊया आपल्या जंगलाच्या मार्गाला. तिकडं करवंदाचं झाड दिसलं आणि सर्वजण गेले करवंद आणायला. इकडं हा आर्यन आला. मग त्याला पण शूट घेतला. बंगला तर काय एक नंबर दिसत होता. काय सांगू तुम्हाला एक नंबर. मग गेलो आम्ही जंगलामध्ये. करवंदे फलाबिला खायला गेलो मस्त की. हा शेती पण भाऊची खूप छान आहे. हा पूर्ण भाग भाऊचाच आहे. पाऊण भाऊचा भाग आहे पूर्णपणे. शूटबीट घेतल्याप्रमाणे साहिल तर काय ऐकत नाही. साहिल बी फाय फुल फॉर्मला यायचा चालला होता. मग रक्षित दिसला, आर्यन, साईराज, लक्की शेठ आणि मी तुमचा ब्लॉगर. मी यांना व्हिडिओ शूट करत बसलो होतो मस्त की. पण का आजची व्हिडिओ खतरनाक होती भावना. तुम्हाला काय सांगू जी मजा आली एक नंबर. मग घेतलं शूट बीट मस्त की चालू होतं भावना. काय विषय झाला की घेतला शूट तर इकडं त्यांची मजा मस्ती चालूच होती. हे करवंदीचं झाड आहे आणि पुढे आंब्याचं झाड आहे भावांनो. यांची आता सर्वजण करवंदे तोडत बसले. ते पुन्हा करवंदे एक 2-3 भेटले भावांनो. मी पण घेतले करवंदे. खूप छान होते भावांनो. हा पूर्णपणे बाग आणि ही पूर्णपणे एरिया भाऊचीच होती. त्यानिमित्त आम्हाला काय टेन्शन नव्हता. इकडं स्टाईल शर्टनुसार मजा मस्तीमध्ये मूड फुल याच्यामध्ये हायफायमध्ये. त्याचं रक्षित ऐकतच नव्हता. ही आमची दिदी. इकडं आर्यन यांच्या भेटला करवंदा.
खूप किती सुंदर होतं करवंद, तुम्ही बघू शकता, लाल भडक एकदम. मग साहिलभाईने माझा मस्त, साहिलभाई काय ऐकत, साहिलभाईचा विषय आला की मग मस्त गेले खाल्ला करवंद. तिकडे यांच्या भेटले भरपूर आहे ना करवंद. मग पुढे गेलो मस्त की शूट बीट घेतला. भाऊचा बंगला पण एक नंबर दिसत होता, काय बोलू, एक नंबर. मग मी पण आलो मस्त की शूट करता करता मी पण नाही घेतला शूटमध्ये. हवा तर खूप छान होती भाऊनं, काय मजा आली. हवा हरियाली हरियाली प्रत्येक ठिकाणीच आहे. मग गेलो आम्ही आंबे तोडायला. भाई इकडचा एरिया पण बघून खूप चांगला वाटला. इकडं भाऊ बसला होता आरामात, लक्की शेट पण इकडं पोरा जमले होते, टिपत बसले होते करवंदे. भाई मी पण काढला करवंदे, एक नंबर लागत आहे, काय झाडाचे करवंदे ते एक नंबर. मग गेलो अजून आतमध्ये आंबे टिपायला गेलो. इथं मजा भाई खतरनाक होते बघ, कसा आहे काय झालं काय माहीत म्हटलं माझं. पुढे गेलो मस्त की आंबा तोडायला गेलो मस्त की. हा आंब्याचा झाड, ही गावठी आंबे खायला गेलो आम्ही मस्त की. भावने दिला मला गावठी आंबा. तो बरोबर मी शूट करत बसलो त्याचा. हा पूर्णपणे गावठी आंब्याचा झाड आहे. आंबे काय लागत होते मला एक नंबर. ती आमची तिथे हा पूर्णपणे गावठी आंबा बघा तुम्ही कसा लागतो, एकदम पिकलेला एक नंबर. मला आंबा भेटला, गावठी आंबा आहे, जाम भारी लागत होता, खाल्ला बिल्ला. हे मजा मस्ती चालू होते यांची सर्वांची. आता हे आंबे तोडायला लागले होते मस्त की. बोला इकडचं आंबा मी तोडतो, आंबे तोडायचे प्लॅनिंग लावले ते, दगड बिगड फेकत बसले होते. हा पूर्णपणे शोध लावत बसला कसा तोडायचा आंबा. दिदीवरती बसली होती खांद्यावरती. बघा सायली दगड कशी वेगळे डिशॅड अरे विषय आला की. तिकडे तो आर्यन उभा होता मस्त की, तो पण प्रयत्न करत होता आंबे तोडायचा, पण आंबा तोडता आला नाही. भाई साईडला गेला मस्त की. बरोपर्यंत रक्षित पण विचार करत होता चला आता आंबे मी तोडतो. रक्षित सायली शेटने दगड फेकली तर का आंबा पडलाच नाही. मग गेलो मस्त की माझ्या हाताने दिला मस्त की आंबा. मला अजून दोन आंबे भेटले भाऊंनो. माझी काय लक होती, 2 आंबे भेटले, दोन्हीच्या दोन्ही आंबे खाल्ले. पण लागत का होतं एक नंबर. हा गावठी एकदम प्युअर गावठी का भावांनो, प्युअर गावठी विषयच नाही. ह्या गावठी प्युअर गावठी आणि खूप छान पण लागत होता. मग दुसरा तोडपर्यंत मी माझा आंबा दोन्ही आंबे खाल्ले, मला जाम मजा आली. तोपर्यंत यांची प्लॅनिंग चालू होते कसं तोडायचे आंबे. लक्की शेट्ट का ऐका ना, डायरेक्ट लक्की शेट्टीने दगड फेकली गेली, पण लग तुटली नाही. साहिल शेट्ट पण नुसता फुल फॉर्मला ते चालू होता काय. हे बा साहिल शेट्ट आला का आमचा ब्रँडिंग. म्हणजे आता जसं भाई ते विषय काय घडला सांगू का. आता हा वरती चढत होता तेवढ्यान, तुम्हाला सिंग सांगतो, हा वरती चढता चढता पण आला खाली. आणि वापस लगेच शिडी बिडी लावली, तेवढा आंबात पडला. याचा काय फायदाच नाही झाला वरती चढून. मस्त की वरती बिरती चढला आणि इकडं फुलांची प्लॅनिंग झाली आता कसा तोडायचा आंबा आणि कसा काय करायचा. आणि खूप खायची इच्छा झाली त्या आंबा. पण भाई मला 2 आंबे भेटले, मला जाम मजा आली खायला. तो बरं रक्षित शेट पण फुल तयारी होता. नाही तर पवन भाऊ उभा होता, ज्याने आम्हाला इन्व्हिटेशन दिलं तर त्यानिमित्ताने. आता जसा हा चढला झाडावरती डायरेक्ट आंबात पडला. डायरेक्ट लक्की शेटने आंबा पडला डायरेक्ट. भाई फुल हसा मजा मस्ती चालू होते सगळे. साई शेट्ट का ऐकत आहे बा हा हा हा, तिकडं फुल मजा मस्ती चालू होती. मग साहिल शेट्टीने पण दाखवला आंबा काय पिकलेला एक नंबर झक्काच लागत होता. का स्मेल होते आंब्याचं खूप छान. यांच्या मजा मस्ती चालू. हा माझा मला ते मी तोडला मी दिलं आहे. मग गेलो पुढे आम्ही मस्त की. इकडे अजून करवंदे दिसले आम्हाला खूप. करवंदे पूर्णपणे झाड आंबा बिंबा करवंदे खाल्ले आम्ही मस्त की. 3 आंबे भेटले आम्हाला, कारण की ऑलरेडी मी 2 आंबे खाल्ले होते. भावानं माझ्या हातामध्ये 3 आंबे होते. बघा कसे लागत होते, कसे दिसत होते, रंगीबेरंगी पिकलेले एकदम प्युअर गावठी. भावानं प्युअर गावठी. इकडं सायलची मजा मस्ती चालू होती. याच्यामध्ये लागला काटा, याचा जाम त्रास झाला भावाचा. तो काटा आला का तिकडं पवन भाऊ मस्त की आपलं तोडत बसला होता, करवंदे खात बसला होता. इकडं साई शेट प्लॅनिंग करत बसलं कसे तोडायचे करवंदे. मग आतमध्ये गेलो मस्त की. हा आतमध्ये गेला. साई शेट्ट पण नुसता मजा मस्तीमध्ये मूडमध्ये होता. तिथून आली ती दिदी आणि सायरा झाला. याचा लागला होता काटा, याला घेतला मी शूट. दिदीने हाय केला मस्त की. गेलो वरच्या. भाई साहिल भाई का ऐकतच नाही. यांची करवंदे तोडत बसले होते मस्त की. इकडे तिकडे करवंदे खूप छान दिसत होते भावानं. मी पण घेतले करवंदे, एक नंबर लागले भावानं. याचा लागला मधला मधीनेच काटायला वांदत आलाय रे भावाच्या आपल्या. मी बोला काटा आलाय का हा या दगडन 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 दगडन. मग मस्त की याला झालं शॉलेचा मॅटर. मग आम्ही करवंदे शूट करत बसलो होतो. करवंदे यांना दिसतच नव्हते. अजून यांना आंब्याचे 2-3 झाडं दिसले मस्त. आंबा बिंबर थोडी इकडे मी शूट करत बसलो होतो. मग अजून आम्ही आतमध्ये गेलो भाई, पूर्णपणे आतमध्ये गेलो आम्ही. चला काय स्टॉप करते. मी अजून पुढे गेलो मस्त की. समोर चिक्कूचं झाड होतं ना सीताफळचं झाड होता, पण पूर्णपणे भरलेला होता. मग घेतला सीताफळ तोडला आणि इकडं पाहून आतमध्ये चालला होता.
मग असं मजा आली जाम पाहत. फर्स्ट टाईम मी माउंटिंग एरिया केली भावना. काय एक नंबर जंगल होतं, काय तुम्हाला सल्यूट आहे. मग आम्ही जो गोरसे गावच्या जंगलामध्ये आलो तो ट्रॅकिंग करायला. इकडे जाम ठिकाणी तर झाडे विडे फुले बघा सर मजा होते एकदम. खूप नॅचरल हवा होती भावना, एक नंबर हवा लागत होती. त्याचप्रमाणे पोरं बिरं आले, आमचा ग्रुप बीप जमा झाला. इथं बोलतो हा सीताफळचं झाड आहे, इथं पण भारी आंबे भेटते. आणि इथं आंबे तोडायचा पर्याय. हा बघा किती सुंदर आंबा एकदम पिकलेला गावठी एकदम प्युअर. मग यांचा शूट बीट चालू होता. एका साईडला करवंदे, एका साईडला आंबे. हा काय लागत होते एक नंबर. हा आर्यन भाई फुल फॉर्मला आलता. साहिल शेट्टा काय अलगच भाई टेंचर हॅशटॅग साहिल तांबे. हा ये मग साहिल तांबे मस्त की शूट करत बसला. आणि आम्ही आलो घरी मस्त की पाहून भावने दिला आम्हाला मस्त चिकन भुजिंग चिकन थंडा बिंडा आम्ही बसलो आमच्या ग्रुपनुसार. आम्ही ही मजा मस्ती करत बसलो. बाताचिता प्रत्येक ती भावाला शूट बीट चालू होतं. मग वापस गेलो आम्ही शूट करायला बाहेर. जस्ट आलो मी घरी. मी गेलो पाहुणा एका ठिकाणी ना. आता किती वाजले तुम्हाला सांगतो, 9:30 वाजलेला ना. आता आजचा ब्लॉग इथे एंड करतो. जर आजचा ब्लॉग कोणाला नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया न्यू ब्लॉगला. चला वॉचिंग बाय.